नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, जगात पहिल्यांदाच रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर प्रश्न अतिशय महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत. तर आपल्या भारताने जगात पहिल्यांदाच रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा सुरू केलेला आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा 2026मध्ये रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा पहिल्यांदाच जगभरामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा एक ग्लोबल इंडेक्स आहे ज्याला भारताने सुरू केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा नवीन जागतिक देशांच्या जबाबदारींचा निर्देशांक आहे, ज्यामध्ये देशांचे नागरिक, पर्यावरण आणि जगभरातील वागणूक यावर आधारित किंमत मोजली जाते, म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी मोजली जाते. ओके, म्हणजेच याचा अर्थ होतो जबाबदारी मोजली जाते. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा जो इंडेक्स आहे तो वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन नावाच्या दिल्लीमधील विचारसंस्था याद्वारे विकसित केले गेलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई याचंही योगदान आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026मध्ये टॉप 10 कंट्रीज पाहणार आहोत आपण. ओके, तर बघा पहिल्या स्थानावर आहे सिंगापूर, दुसऱ्यावर आहे स्वित्झर्लंड, तिसऱ्यावर आहे डेन्मार्क, चौथ्यावर आहे सायप्रस, पाचव्यावर आहे स्वीडन, तसेच सहाव्यावर आहे बेल्जियम. ओके, सहाव्यावर आहे चेकिया, सातव्यावर आहे बेल्जियम, आठव्यावर आहे ऑस्ट्रिया, नवव्यावर आहे आयर्लंड आणि 10व्या स्थानावर आहे जॉर्जिया. ओके, असे हे टॉप 10 कंट्रीज आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा भारताची रँकिंग बघूयात आपण. या लिस्टमध्ये भारत हा 2026च्या म्हणजेच रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026मध्ये 154 एवढे देशांमध्ये भारताचे स्थान 16वे आहे. ओके, तर भारत हा 16व्या स्थानावर आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुम्हाला भारताचे स्थान विचारले जाऊ शकते, तर लक्षात ठेवा. ओके, बघा भारत हा अमेरिका आणि चीन या देशापेक्षा पुढे आहे. ओके, तर या लिस्टमध्ये अमेरिकेचे स्थान आहे 66वे आणि चीन या देशाचे स्थान आहे 68वे. ओके, तर भारत हा अमेरिका आणि चीन या देशांपेक्षा पुढे आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्कॅल्प मिसाईल संयुक्तरित्या कोणत्या देशांनी विकसित केले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्कॅल्प हे मिसाईल कोणत्या देशांनी विकसित केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच फ्रान्स आणि युनायटेड किंगडम. ओके, या दोन देशांनी स्कॅल्प, तसेच याला म्हणतात स्टॉर्म शॅडो. ओके, स्टॉर्म शॅडो या नावानेही हे मिसाईल ओळखले जाते. ओके, हे मिसाईल फ्रान्स आणि युनायटेड किंगडम या देशांच्या म्हणजेच या देशांनी संयुक्तरित्या विकसित केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण याबद्दल. स्कॅल्प हे मिसाईल जे आहे ते स्टॉर्म शॅडो या नावानेही ओळखले जाते. ओके, बघा ही एक लॉंग रेंज एअर लॉन्च्ड क्रूज मिसाईल आहे, जे की मुख्यतः हवाई युद्धामध्ये दूरच्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यासाठी वापरले जाते. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर बघा प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, कारण की पहिल्याच महिला आहेत. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच निवेदिता दुबे. तर निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या आफ्रिकन देशातून 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणले जात आहेत? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच बोत्सवाना. तर बोत्सवाना या देशामधून प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 8 चित्ते मध्य प्रदेशामधील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणले जात आहेत. ओके, लक्षात ठेवा. बघा बोत्सवाना या देशाबद्दल बघूयात आपण. बोत्सवाना हा जो देश आहे याची राजधानी आहे गॅबरोन. ओके, हा देश आहे तो आफ्रिका खंडामध्ये येतो आणि याचे चलन आहे बोत्सवाना पुला. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. 2027च्या आशियाई रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बघा 2027च्या रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच भारत. तर आपला भारत देश 2027मध्ये ज्या आशियाई रायफल
आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा ज्या आहेत त्यामध्ये त्याचे आयोजन भारत हा देश करणार आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. याचे आयोजन भारत हा देश करणार आहे. भारतामधील नवी दिल्ली या शहरामध्ये या स्पर्धा होणार आहेत. तसेच डॉक्टर कार्नी सिंग शूटिंग रेंज यावरती या स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धा 1 ते 10 डिसेंबर 2027 या दरम्यान होणार आहेत. लक्षात ठेवा आगामी स्पर्धा आहेत या. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. एलिझा स्किडमोअर पुरस्कार 2026साठी कोणाची निवड झाली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच कार्लटन वॉर्ड ज्युनियर यांची एलिझा स्किडमोअर पुरस्कार 2026साठी निवड झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. बघा याबद्दल पाहूयात आपण. एलिझा स्किडमोअर अवॉर्ड याबद्दल बघा हा नॅशनल जिओग्राफिक सोसायटीद्वारे दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार त्या व्यक्तीस दिला जातो ज्यांनी आकर्षक आणि प्रभावी कथा सांगून नैसर्गिक आणि पर्यावरणीय जागतिक समस्यांवर प्रकाश टाकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. भारतातील पहिला 100% विमा संरक्षण मिळवणारा जिल्हा कोणता बनला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच अलवार राजस्थान. ओके, तर राजस्थान या राज्यामधील अलवार हा जिल्हा भारतातील पहिला 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा बनलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की भारतातील पहिला जिल्हा आहे जो की 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा आहे. ओके, बघा भारतामध्ये पहिला 100% विमा संरक्षण मिळवणारा जिल्हा हा अलवार आहे जो की राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके, तर हा इन्शुरन्स फॉर ऑल बॉय 2047 या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत पूर्णपणे विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. भारतातील कोणते बंदर प्राधिकरण प्रगत अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिले बंदर प्राधिकरण ठरले आहे? ओके, तर बघा पहिले बंदर प्राधिकरण आहे त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. ओके, असं या बंदराचं नाव आहे. ओके, बघा VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे भारतातील पहिले बंदर प्राधिकरण प्रगत अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे बंदर बनलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. 12वी आशियाई इनडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? ओके, तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच 5. ओके, तर बघा 12वी आशियाई इनडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने एकूण 5 पदके जिंकलेले आहेत. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा 12वी आशियाई इनडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप यामध्ये भारताने एकूण 5 पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये 1 सुवर्ण आहे, 2 रजत आहेत आणि 2 कांस्य आहेत. ओके, अशी या पदकांची संख्या आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे. शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक कडधान्य दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच 10 फेब्रुवारी. तर 10 फेब्रुवारी रोजी जगात आपण जागतिक कडधान्य दिवस साजरा करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो हा दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा संयुक्त राष्ट्राच्या म्हणजेच युनायटेड नेशनच्या अन्न व कृषी संघटनेने हा दिवस घोषित केलेला आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा हा दिवसाचा उद्देश म्हणजे कडधान्याचे पोषण मूल्य, शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षा याबाबत जनजागृती म्हणजेच जागरूकता वाढवणे हा आहे. ओके, तर लक्षात ठेवा उद्देश विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.